मागच्या 2 वर्षात काय झालेलं आहे की कोविडमुळे एकूणच परिस्थिती खूप म्हणजे निगेटिव्ह याच्यामध्ये होती आणि आपल्याला काही करता येत नव्हतं. कारण कोविड-19 हा काही लोकल एक प्रॉब्लेम नव्हता, एक जागतिक प्रॉब्लेम होता, ग्लोबल प्रॉब्लेम होता. पण आता असं वाटतंय की हळूहळू आपण पूर्वपदावर येतो आहे. कॅम्पसवरही आपण ऑफलाईन सुरू केलेलं आहे. आता मागच्या 15 दिवसामध्ये आपण जे काही 2-3 मोठे निर्णय घेतले किंवा जे काही 2-1 आपल्याला नवीन प्रोजेक्ट मिळाले त्याच्याबद्दल प्रेस नोटमध्ये आपल्याला जानकारी देण्यात आलेली आहे. त्याच्यामधली एक म्हणजे हा विद्यापीठ जरी आपण म्हणतो जळगाव, परंतु ह्याला जे फिडिंग आहे इलेक्ट्रिसिटीची तो रुरल फीडर आहे. आपण मागणी करूनही आपल्याला एक्सप्रेस फीडर मिळालं नाही. आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे ही जे वारंवार येणारे प्रॉब्लेम आहे विद्यापीठामध्ये दोन्ही आहे, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्शनही आहे आणि नाही म्हटलं तरी 14 आपले अकॅडमिक स्कूल्स आहेत. 2700-2800 विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेतात कॅम्पसवर. सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड स्कूल्स आहेत. त्याला आपल्याला इलेक्ट्रिसिटीची रेग्युलर इलेक्ट्रिसिटी कॉन्स्टंट इलेक्ट्रिसिटीची गरज असते. तर ती एक मोठी प्रॉब्लेम होती. आपण बरेच प्रयत्न केले, आपल्याकडे स्टँड बाय पॉवर सप्लाय पण आहे, परंतु त्याच्यामुळे अडचण येत होती. आता आपल्याला काय झालं आहे की महाराष्ट्र सरकारने म्हणजे जिल्हा DPDC जिल्हा नियोजन समिती या माध्यमातून नुकतंच आजच आपल्याला 3.66 करोड 650 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प आपल्याला आजच नुकताच सँक्शन झालेला आहे. त्या माध्यमातून आपण काय करणार आहे की सौर ऊर्जाला कन्वर्ट करू इलेक्ट्रिसिटीमध्ये आणि ते आपण वापरात घेऊ. आपण ते नियोजन करणार आहे की कुठे कुठे आपल्याला प्रायोरिटी मिळलं पाहिजे. ॲडमिनिस्ट्रेशन, एक्झामिनेशन हाऊस आणि मग उरलेलं आपले अकॅडमिक स्कूल्स त्याच्यामध्ये ते आपण करणार आहे. नुकतीच काय महाराष्ट्र सरकारने पण सांगितलं आहे की पुढची जी परीक्षा आहे, पुढची परीक्षा म्हणजे आपण त्याला म्हणूया उन्हाळी परीक्षा. ही नॉर्मली आपण एप्रिल किंवा मेमध्ये घेत असतो. ती आता थोडी लांबणार, मेमध्ये सुरू होईल आणि कदाचित जून किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाईल. त्याला आपण उन्हाळी परीक्षा म्हणूया. तर आजच आपण असा निर्णय घेतला आणि माझी अशी सर्वांना विनंती असेल की खूप पॉझिटिव्ह ह्याच्याने त्या प्रसार माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. आणि विद्यार्थ्यांची काय मानसिकता अशी झालेली आहे की ऑनलाईन इज इझी. आपण जी पुढची परीक्षा घेणार उन्हाळी ती आपण ऑफलाईन पद्धतीने घेणार आणि हा ठाम निर्णय आहे, विद्यार्थी हिताचा निर्णय आहे. विद्यार्थ्यांचं पुढचं भवितव्य आपण लक्षात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे आजच्या बोर्ड एक्झामिनेशन मीटिंगमध्ये की पुढची परीक्षा म्हणजे उन्हाळी परीक्षा आपण ऑफलाईन पद्धतीने घेणार. तर मी परत एकदा रिपीट करतो आहे की आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत एक पॉझिटिव्ह संदेश हे विद्यार्थी हिताचा आहे. विद्यार्थ्यांचा पुढचा भविष्य लक्षात घेऊन आपण हा निर्णय घेतलेला आहे. कारण आज जर आपण सॉफ्ट ऑप्शन घेतले की ऑनलाईन करूया, इझी पडतं पास होण्यामध्ये, तर ते विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी चांगलं होणार नाही. म्हणून आज आपण एकमताने निर्णय घेतला पुढची परीक्षा आपण ऑफलाईन पद्धतीने घेणार. पुढची म्हणजे उन्हाळी परत करतो, कारण काही परीक्षा आमच्या 21 मार्चपासून होणार आहे. पण ते 21 मार्चपासूनची परीक्षा टेक्निकली हिवाळी परीक्षा आहे. म्हणून मी स्पेसिफिकली क्लिअर करतो आहे की उन्हाळी परीक्षा जी आहे ती आपली ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. हा एक मेजर निर्णय आपण आज बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या मीटिंगमध्ये एकमताने सर्व डीन्स होते त्यामध्ये अधिष्ठाते होते. हां, आणि आम्हाला इथे लक्षात येत आहे की विद्यार्थ्यांना आता ते ऑनलाईन परीक्षेची थोडी सवय पडलेली आणि एकदम शॉक दिला म्हणजे ऑफलाईनवर गेलो तर थोडं रिॲक्शन पण येणार नाही. म्हटलं तरी त्यांची पण थोडी सवय, कारण 3 सेमिस्टरपासून ते ऑनलाईन शिक्षणच घेत आहे. तर आपण एक मधला मार्ग असा काढला आहे की आपण ऑफलाईन घेणार, पण ती MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्याला बहुपर्यायी प्रश्न त्या हिशोबाने घेणार. आणि मग नंतरची जी परीक्षा आहे म्हणजे डिसेंबर 22मध्ये जी परीक्षा होणार आहे ती आपण मात्र जी रेग्युलर आपला आधीचा पॅटर्न होता डिस्क्रिप्टिव्ह टाईप त्या पद्धतीने घेणार. तर विद्यार्थ्यांचं पण आपण लक्षात घेतोय की त्यांना काय जी अडचणी आहे, डायरेक्ट एकदम शॉर्ट ट्रीटमेंट न देता हा मधला मार्ग आहे MCQ ऑफलाईन आणि मग नंतर ऑफलाईन रेग्युलर असं आपण करणार. हा एक दुसरा महत्त्वाचा विषय आहे. एक आपली विद्यार्थ्यांसाठी एक जो मोठा कार्यक्रम असतो वर्षभराचा युवानंतर, ह्यावेळेस त्या कोविडमुळे
ते पुढे ढकलत. नॉर्मली आपण डिसेंबर जानेवारीमध्ये घेत असतो. तर विद्यार्थ्यांची मागणी होती. आता आपल्याकडे काय झालं आहे की कॅम्पसवर 2-3 मोठ्या गोष्टी पेंडिंग आहेत. पहिलं म्हणजे आपलं नॅक, आपल्या विद्यापीठाचं नॅक पेंडिंग होता. सुदैवाने आता आपला जो SSR आहे त्याला आपण म्हणतो स्वयंमूल्यांकन अहवाल, तो आपण जमा केला. त्याचा DVV झाला, डेटा व्हॅलिडेशन अँड व्हेरिफिकेशन, ते पण संपलेलं आहे. 23 तारखेला त्याचे रिपोर्ट येणार, म्हणजे उद्या रिपोर्ट येईल. आणि त्याच्यानंतर 3 महिन्याच्या आत नॅकची व्हिजिट असते. तो एक मोठा कार्यक्रम आहे विद्यापीठाच्या, एकूण विद्यापीठाच्या दृष्टिकोनातून, कॅम्पसचाच नाही, पूर्ण विद्यापीठाचा. तर तो एक कार्यक्रम आहे आपल्याकडे. आपला अजून ह्या वर्षाचं कन्व्होकेशन झालेलं नाही. तर म्हणून आपण युवा रंग घ्यायचा, तो आधी आपला ठरला होता की आपण कॅम्पसमध्ये घेऊ. पण आता मागच्या 2-3 दिवसात आम्ही डिस्कस करून तो युवा रंग आपण घेणार. म्हणजे विद्यार्थ्यांचं हिरेमोड होणार नाही. त्यांना जे काही आपलं मंच उपलब्ध करून द्यायचं आहे, त्यांच्याकडे जे काही प्रतिभा आहे ते दाखवण्यासाठी, शोकेस करण्यासाठी, ते आपण त्यांना उपलब्ध करून देणार. आणि ह्या वर्षीचा आपण युवक महोत्सव शहादा कॉलेजला घेणार आहे. शहादा कॉलेजचा परिसरची पाहणी आपल्या समितीने केलेली आहे. ते सर्व सुखसोयी जे काही लागतात त्या कार्यक्रमाच्या दृष्टीने ते सर्व तिथे उपलब्ध आहेत. राहण्याची व्यवस्था पण आहे मुलांसाठी, मुलींसाठी, कारण जवळपास 2,500 मुलं-मुली त्याच्यामध्ये सहभागी होतात. तर त्या दृष्टिकोनातून साधारणतः एप्रिल 21 ते 23 पर्यंत, 18 ते 21 पर्यंत शहादा महाविद्यालय पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळचं तिथे आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज आहे, त्या परिसरामध्ये 18 ते 21 एप्रिल दरम्यान हा आपला युवक महोत्सव होणार आहे. आणि आपण प्रयत्न करणार की विद्यार्थ्यांना, कारण ही जी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी आहे, कल्चरल प्रोग्राम्स किंवा स्पोर्ट्स, त्याच्यावर सुद्धा आपल्याला भर द्यायचा आहे. ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये विद्यार्थ्यांचं हे जे ॲक्टिव्हिटीज असतात ते खूप मोलाचा त्याचा सहभाग असतो. म्हणून ते आपण करणार, इन्स्पाईट ऑफ व्हेरी बिझी अँड व्हेरी टाईट शेड्यूल. आणि आपल्याकडे तर वेळ नाही आहे. परत हे संपलं ते संपलं, आपल्याला कन्व्होकेशन घ्यायचं आहे. कन्व्होकेशन संपलं की आपल्याला परीक्षा घ्यायची पुढची. तर आणि यावर्षी असं प्रेडिक्शन आहे, आपल्याला माहिती असेल की उन्हाळा पण कडक असणार आहे. तर हे सर्व परिस्थिती लक्षात घेऊनही आपण पूर्ण प्रयत्न करणार की विद्यार्थ्यांचा हेरमोड होऊ नये, त्यांच्यासाठी आपण व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. किंवा बाकीच्या इतर जे सरकारी कार्यालय आहे त्याच्यामध्ये एक जी कॉमन गोष्ट सर्व जी कंप्लेंट असते ती असते की ह्युमन रिसोर्स नाही, माणसं नाही. विद्यापीठामध्ये काय झालं, आपल्या विद्यापीठामध्ये मागच्या 2-3 वर्षापासून रिटायरमेंटची शृंखला सुरू झाली आहे. आणि ही आता वाढत जाणार आहे. पुढे अजून 3 वर्षांमध्ये भरपूर रिटायरमेंट आहे. सरकार कितपत सपोर्ट करणार आपल्याला माहीत नाही, नवीन पदक देणार आपल्याला माहीत नाही. त्याच्यावर उपाय काय, तर म्हणून आपण असं आपल्या व्हिजनमध्ये म्हटलं होतं की आपण ई-गव्हर्नन्स, आपण टेक्नॉलॉजीचा वापर करू. आणि त्याच्यामुळे काय होईल की एक तर ट्रान्सपरन्सी जे काय असेल ते इट विल बी ट्रान्सपरंट, आणि दुसरा एफिशियन्सी, म्हणजे कमी लोकांमध्ये आपण वी विल बी एबल टू डू द वर्क जॉब. तर त्या हिशोबाने आपण काही 2-3 सुरुवात करतो आहे. पहिला म्हणजे महत्त्वाचा की आपली जी पूर्ण PhDची जी शृंखला आहे, म्हणजे विद्यार्थ्याच्या रजिस्ट्रेशनपासून, पेट परीक्षेपासून तर त्याचा थिसिसचा निकाल लागेपर्यंत ते पूर्ण आपण पहिल्या टप्प्यामध्ये ऑनलाईन करण्याचा प्रयत्न करा. याच्यामुळे काय होईल की तो जो आता कालावधी थोडा जास्त लागतो आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडी नाराजगी असते. आणि शेवटी काय आहे की PhD झाल्यानंतर जॉब शोधायचा तो प्रश्न असतो. तर त्याला स्ट्रीमलाईन करण्यासाठी आपण पहिला स्टेप ह्या घेणार आहे की त्या पूर्ण प्रोसेसला आपण ऑनलाईन करणार. आणि आपल्या वेबसाईटवर कालच मी एक मीटिंग घेतली की विद्यार्थ्यांसाठी लागणारे जे फॉर्म्स आहेत त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं, त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट लागतं. काही विद्यार्थी जिथे जॉबसाठी ॲप्लिकेशन करतात त्यांच्या डिग्रीचा व्हेरिफिकेशनचा केस असतो. हे सर्व आपण त्या पोर्टलवर लिंक उपलब्ध करून देणार, म्हणजे विद्यार्थ्यांना इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. प्रयत्न असा करणार आहे की सिंगल विंडो असेल, म्हणजे आज जे खूप मोठी बिल्डिंग आहे, विद्यार्थी इथे येतो, एका सेक्शनमधून दुसऱ्या सेक्शनमध्ये जातो, ती त्यांना विद्यार्थ्याला करावी लागणार नाही. त्याच्यासाठी आपण काय ऑनलाईन प्रयत्न करू शकतो, त्याच्यासाठी आपण पुढच्या 3 महिन्याचा टार्गेट ठेवला आहे. ते आपण आपल्या वेबसाईटवर अंडर वन लिंक स्टुडंट फॅसिलिटीज असं आपण ते उपलब्ध करून देणार. आणि बऱ्याचशा गोष्टी त्या ऑनलाईन लिंकमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार. आणि दुसऱ्या पार्टमध्ये मग काही आपण एम्प्लॉईसाठी आमच्याकडे जे इंटरनल सिस्टम आहे, लिव्ह ॲप्लिकेशन असेल, गेस्ट हाऊस बुकिंग असेल,
गाडीची बुकिंग करायची असेल ते आता आम्ही कागदावर करतो म्हणजे मॅन्युअली करतो. त्याच्यामध्ये बराच वेळ जातो, त्याच्यामध्ये श्रम जातो, त्याच्यामध्ये आम्हाला ह्युमन रिसोर्स लागतं. तेही आपल्याला काही ऑनलाईन करता येईल का त्याच्यावरही आपला विचार सुरू आहे. काही इंटरनल प्रोजेक्ट देऊन इन हाऊस, कारण आपल्याला IIT खरगपूरने ही यंत्रणा पूर्ण ऑटोमेशनची जी आहे ते मी जेव्हा तिथे गेलो होतो त्यावेळेस जे डायरेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की IIT खरगपूर यांच्याकडे ही सर्व आहे ऑनलाईन, आम्ही तुम्हाला देऊ, पण ते त्याला पैसे भरपूर लागणार होते. आम्ही त्यांना नाही म्हटलं की वी विल डू इट इन हाऊस. आम्ही आमच्या कम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी, आमचे प्राध्यापक हे घेऊन आम्ही छोटे छोटे मॉडेल्स तयार करू आणि नंतर बॅकएंडला आम्ही इंटिग्रेट करू. तर तो एक आपण पुढच्या 6 महिने असं म्हणूया की ते एक टार्गेट आपण ठेवलेलं आहे की ते आपण करण्याचा प्रयत्न करू. त्याचा उद्देश असा आहे की जे आता ह्युमन रिसोर्सचे जे प्रॉब्लेम आहे आपल्याकडे की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे, तर त्याला आपल्याला कसा ओव्हरकम करता येईल. तर आपण गव्हर्नन्सच्या माध्यमातून पूर्ण नाही तर काही अंशी आपण त्याला हे करण्याचा प्रयत्न करूया. मग बऱ्याचशा घडामोडी घडत असतात कॅम्पसमध्ये आणि होतं काय नेमकं की आमचा स्टेक होल्डर म्हणजे आमचे प्राध्यापक, आमचे विद्यार्थी कॅम्पसवरचे त्यांनाही माहीत नाही. आमचा कॅम्पसचा विद्यार्थी समजा एखाद्या प्रशालेमध्ये असतील, लाईफ सायन्सेसमध्ये असेल, त्याला फक्त लाईफ सायन्सेस पुरतं माहिती असतं. त्याला हे माहीत नाही की विद्यापीठाच्या इतर प्रशालांमध्ये पण भरपूर कार्यक्रम असतात, त्यांचे इव्हेंट्स असतात. तर आपण काय केलं, आल्या आपण आता एक अशी संकल्पना केलेली आहे की आपण ई कॅम्पस बुलेटिन, त्याला उत्तम विद्या आपण असं नाव दिलेलं आहे. एक 4 पानी त्याच्यामध्ये एका महिन्याच्या मागच्या महिन्याचे जे काही ठळक घडामोडी असतील त्याचा थोडक्यात गोषवारा त्याच्यामध्ये असेल आणि पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये काय काय इव्हेंट्स प्रस्तावित आहेत त्याच्याबद्दल थोडीशी जानकारी असेल. तर पहिला अंक आपण सुरू केलेला आहे. पहिला अंक थोडा मोठा होता. आपल्याकडे मंत्री महोदयांची व्हिजिट होती, आपल्याकडे राज्यपाल महोदय येऊन गेले, त्यामुळे थोडा आपण मोठा काढलेला आहे. पण आता इथून पुढे कन्सिस्टन्सी ठेवूया. प्रत्येक महिन्याला तो आपण एक फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना पण उपलब्ध असेल, आपल्या वेबसाईटवर असेल, आमचे जे सर्व प्राध्यापक बंधू आहेत, कॉलेजमध्ये सर्वांना ते उपलब्ध असेल. तर एका साईडमध्ये मला मागच्या महिन्यात विद्यापीठामध्ये काय काय घडामोडी झाल्या. फॉर एक्झाम्पल आता हा प्रोजेक्ट मेळा 3.5 कोटीचा आमच्या प्रत्येक घटकालाही माहिती असायला पाहिजे. हा आता त्या कॅम्पस बुलेटिनमध्ये पण येईल, प्रेसमध्ये पण जाईल, पण कॅम्पस बुलेटिनमध्ये पण येईल. तर कुठे ना कुठे कुठल्याही माध्यमातून त्या आमच्या घटकाला ती माहिती पडेल. हा त्याचा मागचा उद्देश. मागच्या कार्यकाळामध्ये एक आपण चांगला उपक्रम सुरू केला होता, विद्यार्थी संवाद कॉल. ते आपण सुरू ठेवणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी दुपारच्या सत्रामध्ये 2 तास आपण विद्यार्थ्यांसाठी जे कुलगुरू डायरेक्ट संवाद स्थापन करतील. त्यांच्या जे काही अडीअडचणी असतील त्यात ऑन द स्पॉट म्हणजे आपल्या अधिकाऱ्यासोबत आम्ही बसणार आणि त्यांना ते तिथल्या तिथे आपण त्या ग्रीव्हन्स असतील तर रिप्लेस करण्याचा प्रयत्न करणार. हा एक आपण उपक्रम चालू ठेवणार आहे. मागच्या कार्यकाळामध्ये पण होता, याच्यामध्ये पण आपण करणार आहे. असं मी सांगितलं की कॉन्व्होकेशन हा पेंडिंग इश्यू होता. नॉर्मली आपल्याला माहीत असेल की कॉन्व्होकेशन आपण आपल्याकडची एकूण परिस्थिती बघता क्लायमेटची पण नॉर्मली डिसेंबर-जानेवारीमध्ये कॉन्व्होकेशन करून देतो किंवा लेटेस्ट फेब्रुवारीपर्यंत. उशीर झालेला आहे. पण आता आम्ही काल परवाच राज्यपाल महोदयांची भेट घेतली, त्यावेळेस त्यांना बोललो आणि साधारणतः मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण ते विद्यापीठाचं कॉन्व्होकेशन घेणार. आपण त्याच्यासाठी एखादा चांगला गेस्ट म्हणजे जो विद्यार्थ्यांना मोटिवेट करू शकेल त्या पद्धतीने आपण गेस्ट बोलवण्याची प्रक्रिया पण सुरू केलेली आहे आणि लवकरच आम्ही तुम्हाला ती माहिती पण देऊ की कोण गेस्ट पाहिजे. महोदयांना पण आमंत्रित केलेलं आहे. ते होई म्हटलं, पण आता काय झालं आहे की कोविडमुळे नवीन पॉईंट पडलं आहे की मी ऑनलाईन जॉईन आहे. तर ठीक आहे, म्हणजे आता इट ऑल्सो गुड इन अ वे, कारण तर बराचसा प्रोटोकॉल असतो, हे असतं. पण साहेबांनी सांगितलं आहे की मी प्रयत्न करणार की आय बी अवेलेबल. तर ते कन्व्होकेशन आपण मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेणार. तुमचे काही प्रश्न असतील ते 1-2-3 वेळा पोस्टपोन झाली. आताही थोडा आम्हाला पोस्टपोन करावं लागणार आहे. 4 तारखेचं आपण नियोजन केलं 4 एप्रिलपासून. पण आता हे फायनल पोस्टपोनमेंट आहे, याच्यानंतर पोस्टपोन होणार नाही ही तुम्हाला मी आज म्हणजे कन्व्हिक्शन आहे तुम्हाला सांगतो आहे. मला वाटतं आपण 18 तारीख 18 एप्रिल ते 24 एप्रिल या दरम्यान आपण पेट परीक्षा घेणार.
त्याची सर्व तयारी आपण पूर्ण केलेली आहे. त्याच्यासाठी लागणारं जे काही प्रश्नपत्र हे सगळं ऑनलाईन पद्धतीने घेणं आहोत ते सर्व तयारी आपण आता विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेली आहे. ह्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट माहिती आहे की हे आता ह्याच्यामध्ये कसं असतं की 2 वर्षानंतर आपण घेतो. एवढा मोठा खंड पडू नये इथून पुढे आपण असा प्रयत्न करणार की किमान वर्षातून एकदा ही पेट परीक्षा आपण देऊ शकतो. त्याच्यासाठी जे काही नियोजन लागतं आहे ते आपण नियोजन करणार आणि प्रयत्न करणार इथून पुढे की वर्षामध्ये एकदा तरी ती पेट परीक्षा म्हणजे एक बॅकवॉन जे आहे. आता मला वाटतं जवळपास 4000 विद्यार्थी पेट परीक्षेला उपस्थित राहणार. खूप मोठा संख्या पण मोठी होते आणि विद्यार्थ्यांचं नुकसानही होतं. कारण पेट झाल्यानंतर बरं 6-8 महिन्याचं आमचं प्रोसिजर आहे रजिस्टर होईपर्यंत. डायरेक्ट भेटलं पाहिजे त्याचे RRC हे सर्व 6-8 महिने जातात त्याच्यात. म्हणून आपण ते प्रत्येक वर्षी करण्याचा प्रयत्न करणार. फक्त एक ओळख करून देतो. परीक्षेचा ठेवतोय असं जर लाट येण्याची शक्यता असेल तर आपण काय नियोजन केलं? आपण नियोजन केलं आहे. आपण त्याच्यावरही लक्ष दिलं आहे की एखाद्या वेळेस आता तज्ञ म्हणतात की जूनमध्ये ते 4थी लाट येऊ शकते. तर त्या हिशोबाने जर असं काही समजा दुर्दैवाने आलं तर ती पण तयारी विद्यापीठाची असणार आहे. आणि त्यावेळेस जे सरकार म्हणेल सरकारचे जे आदेश असतील. आता कसं होतं आहे मागच्या आता 2 वर्षामध्ये की डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी जे काही सर्क्युलर काढतात ते सर्वांना बंधनकारक आहे. तर राज्य सरकार, केंद्र सरकार आणि आपला जिल्हाधिकारी हे जे त्यावेळेस जे आदेश देते त्या हिशोबाने पण विद्यापीठ तयार असेल. जर आपल्याला शिफ्ट व्हावं लागलं ऑनलाईनमध्ये तर पण ऑनलाईनमध्ये पण शिफ्ट होऊ शकतो. दुसरा एक प्रश्न होता मार्चमध्ये होते असं म्हटलं तर मग उन्हाळी परीक्षा कधी होती त्याचं कारण काय? हे बघा काय झालंय हिवाळी परीक्षा आपल्या बहुतांशी संपल्या. फक्त जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत फार्मसी, MBA, BE, MCA, MBA हे जे प्रोफेशनल कोर्स आहेत यांच्या परीक्षा लांबल्याच म्हणा. आणि लांबल्या कशामुळे की त्यांचे ॲडमिशन उशीर झालं. ते DTच्या माध्यमातून ॲडमिशन होतं त्याला उशीर झाला. तर तो जो मिनिमम 90 डेजचा कालावधी पाहिजे UGC नियमानुसार सेमिस्टरसाठी ते संपल्यानंतर 21 मार्चपासून आपण ते सुरू करतो. जरी ते 21 मार्च आणि एप्रिलपर्यंत चालणार आहे, जरी ते उन्हाळ्यामध्ये होत असेल पण ते ॲक्च्युली हिवाळी परीक्षा आहे. आणि आपली जी उन्हाळी परीक्षा आहे ती नॉर्मली आपण मेमध्ये घेत असतो. मे शेवटच्या आठवड्यापर्यंत आपला नॉर्मली आतापर्यंत प्री कोविड मे शेवटच्या आठवड्यापर्यंत आपल्या परीक्षा संपवायची. आता आपण काय करणार मेमध्ये सुरू करणार. कारण कोविडमुळे काय झालं आपलं सेमिस्टर 2-3 महिने पुढे गेलेले. तर म्हणून तो आणि पुढच्या वर्षापासून मला असं वाटतं की जर परिस्थिती सामान्य राहिली तर पुढच्या वर्षापासून मला वाटतं आपण मॅच करू तो जो आपला सेमिस्टर सिस्टम होता आधीचा की डिसेंबर ते जूनपर्यंत दुसरा सेमिस्टर आणि जुलै ते डिसेंबर पहिला सेमिस्टर. मला वाटतं आपण पुढच्या एका वर्षामध्ये तिथपर्यंत जाऊ. Hello guys, please like, comment and subscribe our channel.